लढू, हा लढा मंत्रिपदाचा नाही तर अस्मितेचा. छगन भुजबळांचा सूचक इशारा. महायुती मंत्रिमंडळात डावलण्यात आलेले ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी नाशिक इथल्या संपर्क कार्यालयात बैठक घेत कार्यकर्त्यांना लढण्याची तयारी ठेवा अशा सूचना केल्या. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात सहभागी न केल्याने नाराज झालेले ओबीसी तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ चांगलेच आक्रमक झाले आहेत. नाशिक इथं संपर्क कार्यालयात त्यांनी समता परिषद आणि कार्यकर्त्यांनी संवाद साधला. शून्यातून लढा देऊन निर्मिती करणारे लोक आहोत. आपण पुन्हा लढू, हा लढा मंत्रिपदाचा नाही तर अस्मितेचा आहे, अशी भावना छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात सहभागी करून न घेतल्याने ते नाराज आहेत. नागपूर हिवाळी अधिवेशनात सोडून ते पुन्हा नाशिकमध्ये आले आहेत. समता परिषदेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संवाद साधत आहेत. नाराज भुजबळ यांनी पक्ष नेतृत्व अजित पवार यांच्यावर देखील आगपाकड केली आहे. कोणता वाद, मी दादाला मानत नाही, अशा शब्दात भुजबळ अजितदादांविरोधात आक्रमक झाले आहेत. छगन भुजबळ यांनी त्यांच्या येवला संपर्क कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन संवाद साधला. यावेळी बोलताना आपण शून्यातून लढा देऊन निर्माण करणारे लोक आहोत. त्यामुळे आपण पुन्हा लढू, हा लढा मंत्रिपदाचा नाही तर अस्मितेचा आहे. आपण अनेकदा मंत्रिपदावर काम केलं आहे. गेल्या 40 वर्षाहून अधिक काळापासून आपण काम करतो आहोत. त्यामुळे हा प्रश्न मंत्रिपदाचा नाही, आपला हा लढा अस्मितेचा आहे. त्यामुळे सर्वांनी एकसंघ राहून काम करावे. मतदारसंघातील जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय आपण घेणार नाही, असंही छगन भुजबळ यांनी म्हटले. तसेच येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व जनतेने विशेष मेहनत घेऊन मला 5व्यांदा संधी दिली, त्याबद्दल छगन भुजबळांचे आभार मानले. मतदारसंघाच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन आपल्याला काम करायचे आहे. मांजरपाड्याच्या माध्यमातून येवल्याला अधिक पाणी देण्याचा शब्द आपण येवलेकरांना दिला आहे. तो पुढील काळात आपल्याला पूर्ण करायचा आहे, असे छगन भुजबळ यांनी म्हटलं. तसेच मतदारसंघाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असून विकासाची कामे अविरतपणे सुरू राहतील. येवला लासलगाव मतदारसंघाला आपापल्या एकसंघ ठेवायचा आहे. आगामी काळात येवला मतदारसंघात सुरू असलेली विकासाची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही छगन भुजबळांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना दिली. माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार कल्याणराव पाटील, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, ज्येष्ठ नेते तात्यासाहेब लहरे, विश्वास बापू आहेर, DK जगताप, अरुण मामा थोरात, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे आदी उपस्थित होते. लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक.